भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक इचलकरंजी मनपा तथा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय श्री तानाजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मी वडार महाराष्ट्राचा नवी मुंबई राज्य संघटना कोल्हापूर जिल्हा। टीप साहेब परगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार नाहीत। इचलकरंजीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी। वस्त्र उद्योग शिक्षणात देशभरात वेगळी ओळख असलेल्या डीकेटीई संस्थेच्या टेक्सटाईल डिप्लोमा विभागाने यंदाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा 2025-26 मध्ये पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन केले आहे। उत्कृष्ट निकालासह विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीची आपला ठसा उमटवत संस्थेची परंपरा कायम राखली आहे। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा 2025-26 चा निकाल जाहीर झाला असून डीकेटीच्या टेक्सटाईल डिप्लोमा विभागाने यंदाही उच्चांकी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे। टेक्सटाईलच्या तिन्ही डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये दर्शन जितेंद्र श्रीसिमाल याने तब्बल 90.65% गुण मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला। विशेष म्हणजे संस्थेतील 35 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत तर 55 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत। डिप्लोमा इन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर्स, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी आणि फॅशन अँड क्लोथिंग टेक्नॉलॉजी या तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले। अनेक विद्यार्थ्यांनी 80 ते 90% अधिक गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली। अनेक विद्यार्थ्यांनी 80 ते 90% अधिक गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेच्या संचालिका डॉक्टर LS अडमुठे, डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर UJ पाटील, विभाग प्रमुख प्राचार्य RK वळसंग आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे संस्थेने सांगितले आहे। डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ संस्थेपुरते मर्यादित नसून इचलकरंजीच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेलाही नवी उंची देणारे आहे। गुणवत्तेची ही वाटचाल अशीच कायम राहो हीच अपेक्षा।